विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावं अशी मागणी आहे, तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसलाच मिळायला हवं अशी मागणी आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली। विरोधी पक्षनेतेपदाबाबत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली। विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक सुद्धा पार पडली। विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू। विरोधी पक्ष नेत्यासंबंधी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख, मान्य राष्ट्रवादीचे प्रमुख, काँग्रेसचे प्रमुख हे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर याचा निर्णय होईल। खालचं विरोधी पक्ष नेतेपद असेल, वरचं असेल, वरिष्ठ नेते जे आहेत याबाबत चर्चा करतील, निर्णय होईल। त्यामुळे आता कुठची चर्चा नाहीये।